नमस्कार. आज आपण एका जरा वेगळा आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. आपल्यासमोर एका मोठ्या सामाजिक उपक्रमाचं माहितीपत्रक आहे. आर्य वैश्य समाज दिग्रस आयोजित उपवधू उपवर परिचय मेळावा 2025-26. हो. म्हणजे विवाह इच्छुक तरुण-तरुणींना एकत्र आणणारा एक मोठा कार्यक्रम, बरोबर? अगदी बरोबर. आणि आपलं काम आहे या माहितीपत्रकाच्या आधारे या उपक्रमाचं महत्त्व समजून घेणं. हा फक्त एक म्हणजे साधा कार्यक्रम नाहीये. नाहीच. तर एका समाजासाठी त्यांच्या विवाह पद्धतीसाठी हा किती महत्त्वाचा आहे याचं जरा विश्लेषण करूया. बरोबर. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. हा मेळावा नक्की काय आहे आणि कुठे होणार आहे? कार्यक्रमाचं नाव तर स्पष्ट आहे, आर्य वैश्य समाज उपवधू उपवर परिचय मेळावा 2025-26. हो. आयोजक आहेत आर्य वैश्य समाज संघटना दिग्रस. अच्छा. आणि याचं नेतृत्व करत आहेत अध्यक्ष श्री सचिन भाऊ बंगिनवार. ओके. तारीख आहे 25 आणि 26 ऑक्टोबर 2025, म्हणजे शनिवार आणि रविवार. आणि ठिकाण आहे अंबिकाजीन, मानोरा रोड, दिग्रस, जिल्हा यवतमाळ. दिग्रस हे ठिकाण निवडण्यामागे काही विशेष कारण दिसतंय का? म्हणजे काही भौगोलिक वगैरे? हो, तसं माहितीपत्रकात उल्लेख आहे त्याचा. दिग्रस हे कसं आहे, विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही भागांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. अच्छा. आणि या दोन्ही भागांमध्ये आर्य वैश्य समाजाची वस्ती बऱ्यापैकी मोठी आहे. ओके. त्यामुळे लोकांना एकत्र यायला हे ठिकाण जास्त सोयीचं पडतं. आणि केवळ भौगोलिक सोय नाही, मला वाटतं कदाचित इतक्या वर्षांच्या आयोजनामुळे ते आता एक केंद्रच बनलं असेल. हो, असू शकतं. आता येऊया त्या गोष्टीकडे जी खरंच लक्ष वेधून घेते. माहितीपत्रकात म्हटले की या मेळाव्याला तब्बल 35 वर्षांची यशस्वी परंपरा आहे. हो. अरे वा, 35 वर्ष? म्हणजे ही तर जवळजवळ एका पिढीची गोष्ट झाली की? नक्कीच. एवढा काळ एखादा कार्यक्रम यशस्वीपणे चालवणं हे काही सोपं नाहीये. अजिबात नाही. ही फक्त एक संख्या नाहीये, नाही का? यातून समाजाचा, त्या आयोजकांवरचा आणि एकंदरीत या पद्धतीवरचा गाढ विश्वास दिसून येतो. बरोबर. विचार करा, एवढ्या वर्षात किती बदल झाले असतील. लोकांच्या अपेक्षा बदलल्या, तंत्रज्ञान आलं, जीवनशैली बदलली. हो ना. तरीही हा मेळावा टिकून आहे. म्हणजे याचा अर्थ तो नक्कीच काळासोबत बदलला असणार, स्वतःला काय म्हणतात त्याला रेलेव्हंट ठेवलं असणार. अगदी. आणि याच 35 वर्षांच्या परंपरेला जोडून ते म्हणतात की हा महाराष्ट्रातला सर्वाधिक विवाह जुळवणारा मेळावा म्हणून ओळखला जातो. हे खूप मोठं विधान आहे. हो ना. आणि हे जरा विचार करायला लावणार आहे. सर्वाधिक म्हणजे नक्की काय? फक्त जुळलेल्या विवाहांवरून मोजतात की एकूण उपस्थितीवरून? किंवा मग योग्य जोड्या जुळण्याचं प्रमाण कसं ठरवतात हे? बरोबर. माहितीपत्रकात याचा तपशील नाही अर्थात, पण असा दावा करणं म्हणजे आयोजकांना त्यांच्या कामाबद्दल प्रचंड आत्मविश्वास आहे, हे नक्की. मला असं वाटतं की सर्वाधिक यशस्वी याचा अर्थ केवळ विवाह जुळण्याचे आकडे एवढाच नसावा, असा एक विश्वास समाजात निर्माण झाला असावा. हे शक्य आहे. त्यामुळे लोक पुन्हा पुन्हा येतात किंवा इतरांना सांगतात. वर्ड ऑफ माउथ. हो, हे शक्य आहे. किंवा कदाचित याचा अर्थ असाही असू शकतो की इथे जे लोक येतात त्यांचा उद्देश गंभीर असतो आणि त्यामुळे जुळण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे फक्त टाइमपास म्हणून कोणी येत नसेल कदाचित. हे पण बरोबर आहे. किंवा असंही असेल की वर्षानुवर्षांच्या अनुभवामुळे त्यांची लोकांना एकत्र आणायची, मध्यस्थी करायची पद्धतच खूप प्रभावी ठरली असेल. ही केवळ ओळख नाहीये आता, ही एक प्रकारची ब्रँड व्हॅल्यू तयार झाली आहे त्यांची. हो, अगदी. आणि या ब्रँड व्हॅल्यूला साजेसं आयोजन पण दिसतंय बरं का? कसं काय? तब्बल 80,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप. अरे बापरे, 80,000? हो, म्हणजे क्युमो खूपच मोठा आहे. नक्कीच. पण केवळ भव्यता नाहीये इथे महत्वाची, तर त्यामागचं नियोजन पण तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. माहितीपत्रकात जी मांडणी दिली आहे ती बघा जरा. नोंदणीसाठी वेगळी जागा, परिचयासाठी वेगळी, जेवणासाठी वेगळी, मध्यस्थी करणाऱ्यांसाठी म्हणजे मध्यस्थी मंडळासाठी वेगळी जागा, कुटुंबांना एकमेकांशी बोलायला वेगळी जागा. अच्छा. इतकंच काय तर मेकअपसाठी सुद्धा वेगळी सोय आहे. काय सांगता? मेकअपसाठी पण? हे ऐकून खरंच वाटतं की गर्दीत गोंधळ होऊ नये, प्रत्येकाला व्यवस्थित स्पेस मिळावी यासाठी खूप विचार केलेला दिसतोय. अगदी. 80,000 स्क्वेअर फीट म्हणजे किती मोठं. इथे हजारो लोक येणार असणार. हो ना. आता या सगळ्या नियोजनामुळे कार्यक्रमाचं स्वरूप थोडं म्हणजे जास्त औपचारिक वाटू शकतं का, हाही एक प्रश्न आहे म्हणत. पण दुसरीकडे एवढ्या मोठ्या कार्यक्रमात शिस्त आणि व्यवस्थितपणा नसेल तर तो यशस्वी कसा होणार. त्यामुळे हे नियोजन गरजेचं आहेच. बरोबर आहे. आणि त्यांनी जागोजागी LED डिस्प्ले पण लावणार असल्याचं म्हटलंय.
त्यामुळे माहिती पोहोचवणं सोपं जाईल आणि परिचय सत्र पण जास्त प्रभावी होईल. आणि यात आधुनिकतेचा स्पर्शही आहे बरं का. मोफत वायफाय सुविधा देणार आहेत. अच्छा. आजच्या काळात हे गरजेचं आहेच. आणि भव्य मोफत पार्किंगची सोय, या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात, विशेषतः जे बाहेरगावाहून येतात त्यांच्यासाठी. अगदी बरोबर. हे दाखवतं की आयोजक केवळ परंपरा जपत नाहीत, तर सध्याच्या काळातल्या लोकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या सोयीसुविधांचाही विचार करत आहेत. म्हणजे जुन्या मूल्यांना नव्या साधनांची जोड दिली जात आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, नक्कीच. बरं, आता थोडं नोंदणी आणि खर्चाबद्दल बोलूया का? हो, बोलूया. म्हणजे उपवधूंना सहभागी व्हायचं असेल तर काय प्रक्रिया आहे? प्रक्रिया तशी सोपी ठेवली आहे त्यांनी, पूर्णपणे ऑनलाईन. ओके. www.avsdigras.com ही त्यांची वेबसाईट आहे. त्यावर 1 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 पर्यंत नोंदणी करता येईल. अच्छा, म्हणजे सगळं ऑनलाईन, त्यामुळे नक्की सोपं झालं असेल लोकांना. हो. आणि लवकर नोंदणी करण्याचा काही फायदा वगैरे आहे का? आहे ना. माहितीपत्रकात म्हटलंय की पहिल्या 200 ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना परिचय मेळाव्यात राऊंड टेबलची जागा राखीव मिळेल. अरे वा, म्हणजे त्यांना व्यवस्थित बसून इतरांशी बोलता येईल. ही चांगली गोष्ट आहे. हो. आणि नोंदणी शुल्क किती आहे? उपवधूंसाठी फक्त 300 रुपये. फक्त 300? हो. आणि गंमत म्हणजे या 300 रुपयात फक्त नोंदणी नाहीये. अच्छा, मग काय आहे? तर एक स्मरणिका, ज्यात कदाचित इतर उपवधूंची माहिती असेल, त्यासोबत आय कार्ड, डायरी, पेन आणि एक फोल्डर, या सगळ्या वस्तू मिळणार आहेत. काय सांगता? म्हणजे हे शुल्क तर खूपच वाजवी वाटतंय मग. हो ना, अगदी. हे झालं लग्न इच्छुक मुला-मुलींसाठी. पण त्यांच्यासोबत जे कुटुंबीय येतात किंवा इतर लोक जे फक्त बघायला, अनुभवायला येतात, त्यांचं काय? त्यांच्यासाठी काही वेगळं आहे का? हो, त्यांच्यासाठी वेगळी शुल्क रचना आहे. जर दोन्ही दिवसांचं बुकिंग एकत्र केलं, म्हणजे 25 आणि 26 ऑक्टोबरचं, तर दिवसाला 750 रुपये प्रति व्यक्ती असं शुल्क आहे. ओके, प्रति दिवस 750. हो. पण जर फक्त एकाच दिवसाचा बुकिंग केलं, समजा फक्त शनिवार किंवा फक्त रविवार, तर मात्र 1000 रुपये प्रति व्यक्ती प्रति दिवस असं शुल्क आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही दिवसांचं एकत्र बुकिंग करणं नक्कीच फायद्याचं आहे. हो, ते स्वस्त पडेल. आणि या शुल्कात काय काय मिळणार आहे, म्हणजे 750 किंवा 1000 रुपयांमध्ये? खाण्यापिण्याची जवळपास सगळी सोय यात आहे. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. अरे वा. इतकंच नाही तर दिवसभर चहा, कॉफी, दूध, बिस्किट, खारी हे पण उपलब्ध असेल. आणि पिण्याच्या पाण्याची बाटली, म्हणजे बिस्लेरी किंवा बेलीची. म्हणजे तिथे गेल्यावर खाण्यापिण्याचा वेगळा खर्च करायची गरज नाही, सगळं यातच आलं. अगदी सगळं यात कव्हर होतंय. 2 दिवसांसाठी इतक्या हजारो लोकांच्या जेवणाची आणि चहापाण्याची इतकी व्यवस्थित सोय करणं, बापरे, हे लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने किती मोठं आव्हान असेल नाही? प्रचंड. विचार करा किती लोक असतील. आणि त्यांनी आणखी एका गोष्टीचा विचार केलाय. काय? वाहन चालक, म्हणजे जे ड्रायव्हर्स येतात त्यांच्यासाठी 200 रुपयांचा वेगळा भोजन पास ठेवला आहे. अच्छा. यावरून त्यांचं किती बारकाईनं नियोजन आहे हे दिसतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. खरंय? तर या सगळ्या माहितीकडे बघून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये माझ्यासाठी. हा फक्त एक स्थळ सुचवणारा किंवा परिचय करून देणारा मेळावा नाहीये. अजिबात नाही. हा एक मोठ्या समाजाला एकत्र आणणारा, अत्यंत विचारपूर्वक आणि मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेला एक सामाजिक सोहळाच आहे म्हणायला हवा. हो ना. यात 35 वर्षांची परंपरा आहे, आधुनिक सोयी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना एकत्र आणून एक महत्त्वाचा सामाजिक उद्देश साधण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. असं म्हणता येईल का की हे त्या समाजाच्या एकजुटीचं आणि त्यांच्या नियोजन क्षमतेचं प्रतीक आहे? नक्कीच. याला जरा मोठ्या चित्रात बघितले तर आजच्या काळात जिथे कुटुंब लहान होत चालली आहेत, लोक शहरांमध्ये विखुरले आहेत कामामुळे वगैरे, हो, तिथे असे मोठे एकत्र येण्याचे कार्यक्रम समाजाला कुठेतरी जोडून ठेवण्याचं काम करतात. विवाह जुळवणं हे तर मुख्य उद्दिष्ट आहेच, त्यात शंका नाही. हां. पण त्या निमित्ताने होणाऱ्या भेटीगाठी, नव्या ओळखी, समाजातील संबंध दृढ होणं हे पण फायदे तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि हे किती छान उदाहरण आहे की पारंपरिक गरजेसाठी, म्हणजे लग्न जुळवण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन कसं वापरलं जातंय. म्हणजे ऑनलाईन नोंदणी, एवढं भव्य नियोजन, वायफाय सारख्या सोयीसुविधा. बरोबर. हे केवळ विवाह जुळवण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर समाजातील संवाद आणि एकोपा वाढवण्यासाठीही हे एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरतं असं मला वाटतं. अगदी. आणि जर कोणाला नोंदणी करताना काही अडचण आलीच समजा, तर मदतीसाठी संपर्क क्रमांक पण दिलेले आहेत त्यांनी. हो का? हो. श्री सुधीर गोविंदवार आहेत, त्यांचा नंबर आहे 8485
848580 आणि श्री अंकुश गट्टावर 9175749250. अच्छा, म्हणजे मदतीची सोय पण तयार ठेवली आहे. हो, ही तयारी दर्शवते त्यांची. बरोबर. चला तर मग आज आपण आर्य वैश्य समाजाच्या दिग्रसममधील या उपवधू उपवर परिचय मेळाव्याबद्दल बरीच सविस्तर चर्चा केली. मुख्य मुद्दे म्हणजे 35 वर्षांची यशस्वी परंपरा, 80,000 स्क्वेअर फूटचं भव्य आयोजन, आधुनिक सोयी आणि महाराष्ट्रात सर्वाधिक विवाह जुळवण्यासाठी असलेली त्याची ख्याती. हे सगळं मिळून हा एक खरंच मोठा आणि महत्वाचा कार्यक्रम ठरतो. हो, पण या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अच्छा, कोणता प्रश्न? आपण पाहिलं की हा मेळावा किती यशस्वी आहे, किती वर्षांपासून चालू आहे, किती भव्य आहे. पण आजचे युग तर डिजिटल आहे, नाही का? हो, अगदी. मॅट्रिमोनियल वेबसाईट्स आहेत, कितीतरी ॲप्स आहेत, घर बसल्या हजारो प्रोफाईल्स बघता येतात, चॅटिंग करता येतं, व्हिडिओ कॉलवर बोलता येतं. बरोबर. मग अशा काळात एवढा मोठा खर्च करून, एवढे कष्ट घेऊन, हजारो लोकांना प्रत्यक्ष एकत्र आणणारे असे मेळावे अजूनही इतके लोकप्रिय आणि यशस्वी काय आहेत? म्हणजे लोकांना याची गरज का वाटते? हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं याचं एक कारण कदाचित विश्वास असू शकतं का? विश्वास कसा? म्हणजे बघा, ऑनलाईन जगात समोरची माहिती खरी आहे की खोटी, किंवा समोरचा माणूस लग्नासाठी किती गंभीर आहे, हे लगेच कळत नाही. बरोबर. इथे कसं प्रत्यक्ष भेटीत, कुटुंबांच्या उपस्थितीत एक वेगळा विश्वास, एक वेगळी खात्री निर्माण होत असावी. हो, हे अगदी बरोबर आहे. आणि फक्त विश्वास नाही, तर तो अनुभव, म्हणजे हजारो लोक आपल्या समाजाचे एकाच उद्देशाने एकत्र आलेले पाहणं, ती एक सकारात्मक ऊर्जा अनुभवणं. हो. हे ऑनलाईन कुठे मिळणार आहे? आणि आपल्याकडे लग्नाच्या बाबतीत कुटुंबांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. नक्कीच. इथे संपूर्ण कुटुंबाला एकत्र येऊन, बघून, बोलून निर्णय घेता येतो. ते महत्वाचं आहे. हो, आणि कदाचित हे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, फिल्टरिंग मेकॅनिझम पण असेल. म्हणजे जे लोक इतका वेळ काढून, खर्च करून प्रत्यक्ष या मेळाव्याला येतात, ते लग्नाबद्दल खरोखरच गंभीर असण्याची शक्यता जास्त असते, तुलनेत ऑनलाईन ॲप्सवर सहज प्रोफाईल बनवणाऱ्यांपेक्षा. अगदी बरोबर मुद्दा मांडला. म्हणजे या मेळाव्यांची भूमिका केवळ स्थळं सुचवण्यापुरती राहिलेली नाहीये आता. नाही. तर ती एक सामाजिक अनुभव देणारी, विश्वास निर्माण करणारी आणि गंभीर उमेदवारांना एकत्र आणणारी प्रक्रिया बनली आहे. त्यामुळे डिजिटल पर्याय कितीही आले, कितीही सोपे झाले, तरी यांचं महत्त्व मला वाटतं टिकून आहे. कदाचित भविष्यात यांचं स्वरूप थोडं बदलेल, तंत्रज्ञानाचा वापर आणखी वाढेल यात. हो, नक्कीच. पण प्रत्यक्ष भेटीचं, त्या अनुभवाचं महत्त्व कमी होणार नाही असं वाटतं. खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. तर या माहिती पत्रकाच्या आधारे या मेळाव्याच्या विविध पैलूंवर इतका छान प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. श्रोत्यांनाही यावर विचार करायला नक्कीच आवडेल अशी आशा आहे. नक्कीच.